पकवानात जेवण होय. हा म्हणलं करू जरा काहीतरी. हाय की आचार्य, चल मग. पण एक काम करावं लागेल. काय? त्या आचार्याची आणि राजा भाऊची ओळख चांगली आहे. हा. आपण काय करू, राजा भाऊला घेऊन जाऊ. कोण मोऱ्यावालं? हा, चालते बस जाऊ आपण. बस. गाडी नवीन घेतली का काय? हा घेतली गाडी, इलेक्ट्रिक आहे जरा. हा का? हा चल. चलाच का मग? हो चल, पुढे जाऊ द्या. हा. राजा भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. दिप्या कधी आलास? आलो काल रात्री. आता परवा पप्पाचं श्राद्ध आहे ना, मग म्हणलं गावाकच करावा, मुंबईत कशाला करावा. अरे तुझा बाप म्हणजे लय जीवा भावाचा माणूस. कधी कुणाला उलटा शब्द केला नाही. अरे कधी कुणाचा हरामीचा 1 रुपया कधी घेतला नाही. लय कष्ट केलं तुझ्या बापाने, पण वाटलं नव्हतं त्याचा वाईट शेवट एवढा वाईट होईल म्हणून. अहो भाऊ, वरच्या हातात कोणी वळखलंय वे. ते तर आहेच म्हणा. बरं भाऊ, मी काय म्हणतोय, हा. वर्ष श्राद्धाला कीर्तनकार ठेवायचं चाललंय माझं. कीर्तनकार हा. चांगलंय चांगलंय. कसं आहे माहितीये का, अरे आयुष्यभर तुझ्या बापाने खांद्यावरती बघीव पताका घेतली आणि वारी केली. वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवलंच पाहिजे. आम्ही तर त्यांना कितीतरी वेळा सांगितलं होतं, पप्पा मुंबईला चला, पप्पा मुंबईला चला, पण त्यांचा एकच नाद, विठ्ठल विठ्ठल. अरे दिप्या, आता त्यांची पंढरीची वारी हीच त्यांची मुंबई होती. त्यातच त्यांनी जीवाची मुंबई करून घेतली. काय बरं भाऊ, हा. जमीन कामासाठी आलती. पंचपाकवानाचं जेवण चाललंय करायचं वर्ष श्राद्धाला. बर. तर म्हणजे कसं आचार्य आहे कोण, मी त्याला कसं पनीरची भाजी, रुमाल रोटी, लाडू, बर्फी, पेढे